काय भाषा आहे तुझी? बोलली काय बोलली? बरं लावेल भाषेचा क्लास. लावेल नाही, लावेन. ए तुम्हाला शिकवायला जाऊ नकोस हा. आमच्याकडे असंच बोलतात आणि ह्यात काही चुकीचं नाहीये. लालबाग परळला येऊन बघ. चुकी नाही चूक. चूक. आता माझ्या चुका काढून झाल्या असतील तर सांगशील तू इथे धावत पळत का आला असते? मी मी माझं इथे एक काम होतं या बाजूला, ते काम संपलं सो म्हणालो की साईटवर व्हिजिट करूया. खरंच का? माझं काम असू शकत नाही या बाजूला? नाही काम असू शकतं पण तू असं तसं कसं पण नाही येऊ शकत. काहीतरी कारण असणार. हा मी काम करते का इथून कल्टी मारली ते बघायला आला असशील तू. नाहीतर तुला म्हणजे कसं मला कामावरून काढून टाकायला बरं पडेल. तुला ना लोकांवरती विश्वासच नाहीये. आज पण ऑफिस मध्ये मी एक क्वेरी विचारायला आली होती पण लोकांवरचा राग तू माझ्यावर काढलास. सत्य बघ पाऊस पण थांबला. अजिबात नाही. तू न विचारता सरळ आत आलीस. तुला ऑफिस आणि घर यातला फरक कळतो का? दार लावलेलं असताना आत यायच्या आधी नॉक करायचं असतं. आतली माणसं वेडी नाही दार लावून घ्यायला. तेवढं कळतं हा मला. पण वागण्यात दिसत नाही ना. सर तुम्ही संस्कार वर्ग चालू केलेत का? मी लावेन हा तुमचा क्लास लावीन. लावच. आणि प्रोफेशनल एटिकेटचा क्लास असेल ना तर तोही लाव. तेही जमत नाही तुला. तुला तर बेसिक पण जमत नाही. मी एमडी ची रोज क्वीन आहे. सलग 3 वर्ष पॉप्युलर होते मी. पॉप्युलर तुझ्याबद्दल तर फक्त 3च लोक चांगलं बोलतात. आई आजी आणि तुझा भाऊ. बस संपलं. तुला ना लोकांशी नीट बोलायचा क्लास लावायला पाहिजे. तू माझाच क्लास लाव कारण दुसरं कोणी तुला शिकवायला येणारच नाही. मी काही चुकीचं बोललो नाहीये. असं तुला वाटतंय? मला वाटतंय काय? मला वाटतं मी खरंच बोलतो नेहमी. सर आजचं काम झालंय आणि पाऊसही थांबलाय. आपण निघूया का? हो शो. हे थांब 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 थांब. हे काय आहे? माझं नाव माहितीये ना? शर्वरी परब. टकाटक. जे काय असेल ते असेल. दिसतंय ना कधी पाऊस पडू शकतो. तू बाईक नाही जाणार आहेस? अगं भिजशील ना तू. आणि भिजलीस की आजारी पडशील. आजारी पडलीस की उद्या सुट्टी मागशील. सलाईन लावायला लागलं तरी तू सुट्टी देणारच नाही ना? मग ही बडबड करण्यापेक्षा ही बाईक इथेच राहू देत. मी ड्रॉप करतो. चल. काय तू मला या ट्रॅफिक मधून ना तुझी ही गाडी 1-1 सेंटीमीटर चालेल पण माझी बेबो भुंगाट चालते. भुंगाट माहितीये ना? मी चांगलं वागत होतो पण तुला जर ऍटिट्यूडच दाखवायचा असेल ना तर गो टू हेल. सी यू इन हेल. चल. बेबो काय गो अशी करते? थोडासा पाऊस पडला आणि तुमची बेबो बंद पडली. स्वतःला मायकल शुमाकर समजता ना? उतरवा तुमची बेबो F1 रेस मध्ये. जा. ए उतरव आहे ना? तू नको सांगू मला. आला मोठा शाणा. मॅनेजर मॅनेजर ऐका ना इथे जवळ कुठे गराज आहे का? हा मॅडम कुठे जाणार रिपेअर करायला? आणि प्लीज तुम्ही इथे थांबू नका नाहीतर तुम्हाला बाहेर जायला काही भेटणार नाही. सर तुम्ही प्लीज ड्रॉप कराल का मॅडमला? या बाहेरच्या ट्रॅफिक मध्ये माझी गाडी 1-1 सेंटीमीटर पुढे जाणार. हो मॅडम हेलिकॉप्टर मिळतात का चेक करतायत. जातील त्या उडत. या तुम्ही. मी बसायला सांगितलं. मगाशी ऍटिट्यूड दाखवत होतीस आणि आता आतमध्ये बसलीस. उतर खाली. अरे इतक्या पावसात तू. सर तुम्ही मला इथे कामाला पाठवलं ना मग मी कशी जाणार घरी? आणि इथल्या प्रत्येकाची जबाबदारी तुमची आहे ना. ड्रॉप करा ना प्लीज सर. काय झालं? मला
मला भूक लागले रे. ते रागाच्या भरात ना मी काहीच खाल्लं नव्हतं. आणि इथे कुठे रेस्टॉरंट दिसतंय तुला? हे पावसात ना रेस्टॉरंट नाही, वडापावची गाडी दिसावी लागते. ती तुला दिसली नसेल पण मला दिसली. थांब लिसन आता. थांब रे. दादा 2 वडापाव द्या ना. हे घ्या पैसे. अजून एक. हे मला नको आहे, मी नाही खाते असलं. तुला कोण बोललं हे वडापाव मी तुझ्या आणि माझ्यासाठी घेतलेत? एक से मेरा मन नहीं भरता, माझ्यासाठीच येते. दिसतंय ते. काय कमाल वडापाव आहे दादा. थँक्यू. दीदी बॉल पास करना. काय दीदी तुला बॉल पण किक करता येत नाही? ए शर्वरी परब नाव आहे माझं. मला जमत नाही असं काहीच नाहीये. हे घे. आता नाव लक्षात ठेवशील ना? शर्वरी परब टकाटक. तर मी वडापाव संपून येते खेळायला. ए ए ए ही काय वेळ आहे काय खेळायची? चल उशीर होतोय. तुझी काय नाही नुसती चिडचिड 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 असते. तुला कधीच कसलाच सिरियसनेस नसतो ना. आज आपल्या हातून अत्यंत महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट गेलंय. ही कंपनी उभी करण्यासाठी मी किती कष्ट केलेत हे माझं मला माहिती आहे. एक एक डील, एक एक कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं, कळलं? शंभर टक्के मान्य आहे. पण आता ते डील जाऊन पण ना खूप जुनं झालंय. 4 तास झाले. अजून किती वेळ तू त्यासाठी अपसेट राहणार आहेस? एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तू, मग असं मध्ये मध्ये होत असणारच ना. तुला नाही कळणार. अजूनही एक एक गोष्ट मला तितकीच अफेक्ट करते, कारण मी खूप जास्त इन्व्हॉल्ड असतो सगळ्यात. तुझ्या घरी फॅन आहे का? सांग ना. फॅन आहे की सगळ्या रूम्स मध्ये एसी लावलाय? हे बघ, फॅनचं बटन दाबलं की फॅन फिरतो आणि बंद केलं की तो थांबतो. मग आपण ना स्वतःला फॅन समजायचं. म्हणजे काम करतो तेव्हा इन्व्हॉल्वमेंट ठेवायची आणि काम संपलं की शांत राहायचं. फॅन असं अपसेट होतो का? काय यार मला या लोकांनी लावलंच नाही, यांना किती गरम होत आहे, त्यांनी मला बंद का ठेवलंय? नाही, स्विच ऑन स्विच ऑफ. त्यामुळे ना आपली चिडचिड कमी होते आणि आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला शिकतो. झाली फिलॉसॉफी झाडून?